स्माइल वेलकम. सर्वांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे औरा. इकडे आजचा आपला विषय औरा, तो बघायचा कसा, त्याचं स्कॅनिंग कसं करायचं आणि क्लिनिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहे. टोटल सेशन हे प्रॅक्टिकल सेशन आहे. अगदी तुम्ही फुल एन्जॉय करणार आहे आजच्या सेशनला. ठीक आहे, कारण आपला शक्तिपात झालेला ऍक्टिव्हेशन आता आपण खूप चांगली प्रॅक्टिस करू शकतो. सो रेडी? ओके. तर सगळ्यात पहिले औरा काय आहे, त्याचं महत्व काय आहे आपल्या जीवनामध्ये, आणि काय त्याचं क्लिन्झिंग स्कॅनिंग करायचं आहे, हे आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. ओके, सो सुरू करूया आजच्या सेशनला एका नव्या पॉझिटिव्ह ऊर्जेसोबत. आणि एक नवा, उद्या आपण 7 चक्रांचं घेणार आहे. मगाशी मला फोन आला होता की मॅडम 7 चक्र घेणार आहे की नाही या क्लासमध्ये, तर निश्चितच आपण 7 चक्र हा आपला उद्याचा टॉपिक आहे. ओके, सो आजचा आपला टॉपिक आहे औरा. लेट मी शेअर द स्क्रीन. गई क्यों? एक मिनिट. आपल्यापैकी कोणी सांगेल का, हँड करा, औरा काय आहे? तुम्हाला माहितीये का औरा काय आहे? औरा माहितीये काय असतो? आपण ज्या वातावरणात राहतो आजूबाजूला निर्माण होणारी नाही, ती एनर्जी एक आपण ते बोलू शकतो, पण ऍक्च्युअल औरा काय आहे ते मी आता समजून सांगते. एकच मिनिट. आपण देवाच्या फोटोच्या भोवती एक प्रकाशाचं वलय बघत असतो, बरोबर आहे ना? प्रत्येक देवाच्या फोटोच्या भोवती एक आपण प्रकाशाचं वलय बघत असतो. त्या प्रकाशाच्या वलयाला औरा आपण म्हणतो. आता हे प्रकाशाचं वलय तुमच्या माझ्या प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूला पण आहे. आता या वलयाचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होत असतो ते आपण समजून घेऊ, आणि मग हा औरा बघायला पण शिकणार आहे. ओके, सो आजचं सेशन नक्की तुम्हाला आवडेल. तर बघा, तुमच्या माझ्या भोवती असं एक प्रकाशाचं वलय प्रत्येक क्षण असतं. आणि होतं काय, सर्वसामान्य व्यक्ती ज्या वातावरणात वाढत असतो, ज्या लोकांमध्ये मिक्स असतो, प्रत्येक व्यक्तीला असं आभामंडळ असतं. पण हे जे आभामंडळ, ज्याला इंग्रजीत औरा म्हणतो, हा औरा कुणाचा पॉझिटिव्ह असतो, कुणाचा निगेटिव्ह असतो. जर एखादा व्यक्ती आपल्या घरी आला तर कधी आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, किंवा आपण कुणाच्या घरी गेलो तर आपल्याला छान वाटतं. पण कधी कधी एखादा व्यक्ती आपल्या घरी आला की आत्ता उठून गेला पाहिजे असं फिलिंग होतं, अनइझी वाटायला लागतं. किंवा एखाद्याच्या घरी आपण गेलो तर आपल्याला चांगलं वाटत नाही, तिथे आपल्याला निगेटिव्हिटी वाटते. होता है हमारे साथ ऐसा. याचं कारण काय, की त्या घराची ऊर्जा म्हणजे त्या घराचा औरा हा नकारात्मक असतो. आणि जर का या नकारात्मक एनर्जी मध्ये आपण राहिलो तर मग ती निगेटिव्हिटी आपल्याला प्रॉब्लेम देत असते. म्हणजे आपण कधी लग्न समारंभात जातो तर खूप साऱ्या गर्दीमध्ये अनेकांची औरा आपल्या एनर्जीत मिक्स होतात. मग जर ते लोक निगेटिव्ह असले काही कारणाने, तर त्या एनर्जी मग तिथून आपल्या लग्न समारंभात किंवा गर्दीच्या ठिकाणून आल्यावर आपली तब्येत बिघडते. अनुभव घेतलाय? आता तुम्ही कार्यक्रम घेतलाय त्याच्यानंतर तुमची तब्येत बिघडली होती. त्याचं कारण काय, की तुमच्या एनर्जीमध्ये अनेक लोक आले आणि त्या एनर्जीला, आपली एनर्जी जेव्हा वीक असते आणि ती नकारात्मक ऊर्जा हेवी झाली तर ती आपल्या औरामध्ये येते. आता सर्वसामान्य व्यक्ती जोपर्यंत हा रोज औरा क्लीन करत नाही, तर मग त्याच्या औरामध्ये असलेली निगेटिव्हिटी त्याच्या 7 चक्रांमध्ये जाते. 7 चक्रांमध्ये ती निगेटिव्हिटी आली, कारण सर्वसामान्य व्यक्तीला ना औरा माहिती आहे, ना 7 चक्र माहिती आहे, किंवा औरा क्लिन्झिंग माहिती आहे, किंवा 7 चक्रांना चार्जिंग कसं करायचं हे माहिती नाहीये. आता जसं मोबाईल, गाडीमध्ये आपल्याला पेट्रोल लागते, आज इलेक्ट्रिक गाडी असते त्याला चार्ज करावं लागतं. साधा मोबाईल जरी वापरायचा असला तरी मोबाईलला आपल्याला चार्जिंग पाहिजे, त्याला युज करायचं असेल तर. आणि आपल्या जीवनासाठी जसं शरीर मध्ये अन्न आणि पाण्याची गरज आहे, तसंच आपण ऑक्सिजन नावाची प्राण ऊर्जा सतत ग्रहण करत असतो. आणि ही एनर्जी
आपल्या जी आपण म्हणतो ना, आपण नाकावाटे ऑक्सिजन घेतो, पण ही जी ब्रह्मांडी ऊर्जा आहे ही आपल्या इथे क्राऊन चक्र, सहस्रार चक्र ज्याला म्हणतात, तिथून ते कनेक्शन फॉर्म झालेलं असतं. तिथून ती एनर्जी आपल्या औरामध्ये एंट्री करत असते. औराला क्लीन केलं नाही मग ती एनर्जी 7 चक्रांमध्ये येते. सर्वसामान्य व्यक्ती या दोन्ही गोष्टींना क्लिन्झिंग आणि चार्जिंग करत नाही, आणि मग हे जे प्रॉब्लेम आहे हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आजारांचे कारण बनतात. आता बघा, मग आपण ऍक्टिव्ह होतो केव्हा, जेव्हा तो आजार आपल्या फिजिकल लेवलवर अटॅक करतो. तो आजार आपल्या फिजिकल लेवलवर अटॅक करतो आणि मग तो व्यक्ती दवाखान्यात जातो. आता इथे बघा, बीपी, शुगर, थायरॉइड, हे आज जर 10 लोक आपण बसले आपल्या समोर, तर त्याच्यापैकी 8 लोकांना याच्यापैकी एक तरी आजार सापडतो. आणि या आजारांसाठी आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, समजा आता एखाद्याला शुगर डिटेक्ट झाला, डॉक्टर काय म्हणतात, काळजी करू नका, रोज तुम्हाला ही गोळी घ्यायची आहे, तुमचा शुगर कंट्रोल मध्ये राहील. हा, शुगर. आता मला सांगा, बीपी, शुगर, थायरॉइड कोणाला 5 वर्षापासून असेल, आता इथे 232 लोक आहेत, 232 लोकांपैकी कुणाला 5 वर्षापासून शुगर असेल, कुणाला 10 वर्षापासून असेल. आणि आपण, मला सांगा, मेडिकल सायन्स मध्ये जर या आजारांवर औषध असतं तर खरंच याच्यासाठी 5-10 वर्ष, 20 वर्ष औषध घ्यावं लागलं असतं का? 1-2 वर्ष झाल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात, तुम्हाला गोळीची पॉवर वाढवावं लागेल. आणि त्याच्यानंतर शुगर, बीपी मुळे वेगवेगळे आजार डिटेक्ट होतात, अगदी हार्ट अटॅक पर्यंत किंवा बाकीच्या इतर ऑर्गनवर परिणाम व्हायला लागतात. आता मला सांगा, आपल्या मेडिकल सायन्स मध्ये या शुगर, बीपी, थायरॉइडवर औषध आहे का? इट कैन कंट्रोल द डिसीज और इट कैन क्यूअर द डिसीज, टाइप इन चैट बॉक्स. क्या हो रहा है? आपण जे औषधं घेतो, टॅबलेट इन्क्रीज करतात, शेवटी इन्सुलिनवर काम येतं, बाकीचे ऑर्गन मग हळूहळू डिफेक्ट होतात. तर मेडिकल सायन्स मध्ये आजार कंट्रोल होतोय की क्युअर होतोय? कंट्रोल, ओनली कंट्रोल, ओनली कंट्रोल, नॉट क्युअर, कंट्रोल, कंट्रोल, कंट्रोल. आणि आता बघा, आता इथे मी तुम्हाला एक वाक्य सांगते, आपण परत थोडस 5 मिनिटं मागे जाऊ. व्हाय रेकी मध्ये हे पॉसिबल आहे. आपण, नॅचरोपॅथीची एक व्याख्या आहे, त्याच्यात हे म्हटलं, जर आपल्या शरीरामध्ये कुठला आजार आहे तर त्या आजार होण्यासाठी आपण काहीतरी रिझन दिलेला आहे. जर आपल्या शरीरात काही आजार आहे, त्या आजारासाठी काहीतरी रिझन दिलेला आहे. कारण हटा दो, कारण हटा दो, आजार आपोआप दूर होऊन जाईल. ठीक आहे. आणि रेकी त्या कारणांवर वर्क करते. आता साधी गोष्ट तुम्हाला सांगते, माझ्या हातून चहा पिताना चहा फरशीवर सांडला आणि त्या फरशीला मी पुसलंच नाही, 2-3 दिवसात तो डाग किती घट्ट होणार. जेवढा तो सहज त्याने मिटवला, म्हणजे एक कपडा मारला, ओला कपडा मारला फरशीला, तो पुसवणं इझी आहे, पुसल्याने तो क्लीन होऊन जाईल. आणि त्याच डागाला जर 4 दिवस, महिनाभर तसा ठेवला तर तेवढा तो डाग घासून घासून काढावा लागेल. अगदी याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जर एखादा आजार आहे, त्याला जर आपण बेसिक लेवलवरच ट्रीट केलं तर प्रॉब्लेम. आणि म्हणून इथे आपण औरा क्लिन्झिंग ही पहिली पद्धत आहे, कारण सुरुवात रेकीच्या शब्दात, आपल्या औरामध्ये निगेटिव्हिटी आली तर ती 7 चक्रात येते, आणि 7 चक्रात असली तर मग ती आपल्या जीवनावर इफेक्ट करते. तर आता आपण हा औरा बघायला शिकू. आवडेल ना औरा बघायला? पहिले आपण एका पॉइंटचा औरा बघू आणि मग एखाद्या व्यक्तीचा औरा बघू आपण. ठीक आहे. आता तुम्ही जे वही पेन घेतलं असेल ना, त्याच्यावर एक डॉट काढा. मी स्क्रीन शेअर करते. आता याच्यावर हा डॉट काढते मी. उमटलेला होता मागच्या पानावरचा, तर त्यालाच मी घट्ट करते. आता या डॉट कडे एकटक बघा. त्या डॉटच्या अवतीभोवती व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसत आहे का? बघा, दिसून राहिला लाईट? हा या पॉइंटचा औरा आहे जो तुम्हाला दिसून राहिला आहे. बघा, इथे व्हाईट कलरचं लाईट दिसत आहे.
दिसला? कुणाकुणाला दिसला सांगा बरं. दिसला का? यस यस यस. आता हा झाला त्या पॉइंटचा आवरा. ठीक आहे, आता जो आपण बघितला त्या पॉइंटचा आवरा झाला. आता सगळ्यांनी काय करायचं, जो पेनाने तुम्ही लिहिला ना तो पेन ठेवा स्क्रीन तिथे, त्या पेजवर पेन ठेवा. सावली नाही म्हणत आहे मी, पेनाच्या अवतीभोवती पण तसंच तुम्हाला एक व्हाईट प्रकाशाचं वलय दिसेल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. मी सावली बद्दल बोलत नाही, आम्ही प्रकाशाच्या वलयाबद्दल बोलत आहे. दिसला? कुणाकुणाला दिसला? टाइप इन चॅट बॉक्स. यस टाइप करा. ओके. आता त्याच्यानंतर ज्यांना पेनाचा दिसला त्यांनी आपला हात ठेवा असा. आणि हाताच्या, मी सावली बोलत नाही, परत परत लक्षात घ्या, मी सावली बद्दल बोलत नाही. प्रकाशाचा एक वलय आपल्याला तसा, जसा आपण पॉइंटचा बघितला तसाच एक प्रकाश तुम्हाला दिसेल. दिसत आहे? हात का दिख रहा ना? दिसला का सगळ्यांना? तुम्ही तुमच्या हाताचा आवरा बघू शकता. दिसला का? पक्का? येस और नो कुछ तो बोलिए. दिखा की नाही दिखा? कारण माझं इकडे चॅट बॉक्स बंद आहे. लेट मी चेक. नाही दिसत आहे, थोडं चेक करा. हे बघा इथे तुमचं, तुम्ही बघू शकता एक प्रकाशाचा वलय, एक असा. ठीक आहे, तुम्हाला जर कन्फ्युज होत असेल तर एक मिनिट मी परत सांगते. ते दार लोटा बरं तिकडनं. ओके. बघा आता तुम्ही माझ्या नोज टिपवर फोकस करा. ज्यांना नाही दिसलं ना त्यांनी माझ्या नोज टिपवर फोकस करा. माझ्या नोज टिपवर जेव्हा फोकस कराल तर इकडे या साईडने बघा, तुम्हाला एक असा, जसा पॉइंटच्या भोवती आपण प्रकाश बघितलेला होता तसा प्रकाश तुम्हाला इथे दिसेल. चेक करा. नोज टिपवर फोकस करा माझ्या. दिसला? दिसत आहे? हाताचा पण दिसत होता ना. नहीं, नाक पे वो लाइट नहीं बोल रही मैं, ये ऊपर में, ये देखिए, ये देखो एक व्हाइट वाली लाइन दिख रही है ऐसे, यहाँ पे देखो है. अरे सर नहीं, सर की ये जो, ये देखो एक व्हाइट प्रकाश, प्रकाश की जो लाइन दिख रही है, ठीक है, ये यही प्रकाशाची लाईन. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला मी काल सांगितलं होतं की एका व्यक्तीला तुम्हाला आज क्लासमध्ये प्रेझेंट ठेवायचंय तुमच्या सोबत. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय, त्या व्यक्तीला जी प्लेन सरफेस आहे, प्लेन भिंतीच्या समोर बसवा. तुम्ही चेअर ठेवून त्याच्या नोज टिपवर फोकस करा. तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तीचा औरा याच पद्धतीने तो राऊंड बघू शकता. औरा बघणं आपला विषय नाहीये, पण औरा प्रॅक्टिकली आपण बघू शकतो, ते आपण करू. चला, कोण कोण करताय, कुणाकडे आहेत एखादी व्यक्ती ज्यांना तुम्ही. ओके चला, जे करू शकत आहे त्यांनी त्या व्यक्तीला समोरासमोर बसवा. मजा येईल नाही प्रॅक्टिकल करायला. मी तुम्हाला आज एखाद्या व्यक्तीला स्पर्श न करता त्या दोन व्यक्तीची एनर्जी कशी सांगते, म्हटलं का बरं बाहेर गेल्यावर लोकांना त्रास होतो, मी ते पण प्रॅक्टिकली तुमच्याकडनं करून घेणार आहे आज. तर सगळ्यात पहिले आपण एनर्जी फील करणार आहे, एनर्जी बघायला पण शिकणार आहे. करा पटकन. समोर बसवा प्लेन भिंतीवर, प्लेन भिंतीच्या समोर बसवा, त्यांच्या नोज टिपवर बघा. तुमचा आवरा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता, बरोबर आहे. तुम्ही स्वतःला पिन करून स्क्रीनवर बघा प्लेन, तिथं तुम्ही स्वतःचा पण आवरा, स्वतःचा पण प्रकाशाचा वलय बघू शकणार आहे. हे तुम्ही आरशासमोर पण बघू शकता, मागे प्लेन भिंत आहे आणि आरशात स्वतःच्या नोज टिपवर तुम्ही फोकस केला तर तुम्ही स्वतःचा आवरा बघू शकता. प्रॅक्टिकल करायचं, नुसतं माझ्यासमोर बसून नका राहू.
प्रॅक्टिकल सेशन मध्ये प्रॅक्टिकल मध्ये सहभागी व्हा. तुम्ही इथे उभं राहून तिच्या नाकाकडे बघा. हा तसं नाही, समोर इकडे येऊन. नोज टिपवर फोकस करा आणि हाईट सेम पाहिजे. नोज ही जी सेम असते ना, म्हणजे तुमची आय लेवल आणि तिची आय लेवल सेम पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीला डोळे आप खडे राहायचे, खडे हो जा थोडा. आप आंखें बंद करो. दिसला सगळ्यांचा औरा? म्हणजे तुम्ही जर दुसऱ्यांचा बघितला असेल. आता आपण एनर्जी एकमेकांची कशी एकमेकांमध्ये मिक्स होते ते प्रॅक्टिकल करणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दोन व्यक्तीला समोरासमोर उभं करा. म्हणजे तुम्ही आणि ती व्यक्ती असं समोरासमोर उभं करायचंय, उभं राहायचंय. तुम्ही आणि ती व्यक्ती समोरासमोर. दिसला का? आता दुसरं प्रॅक्टिकल सांगते मी, ते करा. मागे होऊन जा थोडस, तुम्ही आणखी मागे, जेवढं मागे होऊ शकतं तेवढं मागे. ठीक आहे. हा इकडे ऑनलाईन मध्ये कोणाकडे आहे, कोणी दिसून नाही राहिलं मला प्रॅक्टिकल करताना? कुणाकडे हँड रेज करा बरं, मी त्यांचा पिन मध्ये घेते जरा, जे प्रॅक्टिकल करणार आहेत. हा तेजस्विनी मॅडम, मी तुम्हाला पिन मध्ये घेत आहे. काय करायचंय, समोर एका व्यक्तीला घ्या. कोण आहे तुमच्याकडे? समोर घेतलं तुम्ही, त्यांना काय उभं राहायचंय, तुम्हाला उभं राहायचंय. उभं राहायचंय मॅडम. हो उभं राहिले. असं समोरासमोर घ्या, दोघे दिसले पाहिजे. हा थोडं मागे सरकवा त्यांना. आडवा कोण करा, कोण आडवा करा, बाकीच्यांनी फॉलो करा, कारण एक रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल. हा ओके ग्रेट. आता दोन मागे सरका, अजून मॅडम मागे सरका आणि दोन्ही हात रब करून, आप हैंड रब करके ऐसे रहो. दोन्ही हात रब करून, एकच मिनिट, दोन्ही हात रब करून त्या सरांना असं थांबवायला सांगा, जे तुमच्या समोर आहेत ना त्यांना असं स्टेबल उभं करा. आणि तुम्ही त्यांच्याकडे चालत जा. मॅडम 4-5 फुटावरून मागून चालत या. तेजस्विनी मॅडम मागे सरका. चालेल चालेल. हा सरांना हात असं रब करून असे हात ठेवायला सांगा समोर, हात चक्रा समोर असे हात ठेवा सर. ओके. आता तुम्ही चालत या त्यांच्याकडे. आप मत आओ ना, आपने तो एक्सपिरियंस किया, उनको करने दो. हा चालत, असं चालत जायचंय. तर तुम्हाला विदाउट एनी टच तुम्हाला ती एनर्जी जाणवेल. जसं तुम्ही स्वतःचा एनर्जी बॉल फील केला तसं त्यांना टच न करता तुम्हाला ती एनर्जी फील होणार. टच नाही करायचं. तर विदाउट टच तुम्हाला दोघांमध्ये मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. सायली मॅडम जाणवली का? अनम्यूट करा. हो मॅम. जसं एनर्जी बॉलची एनर्जी आपल्याला हातात जाणवते ना, तसं काहीतरी खेचल्यासारखं एक मॅग्नेटिक फील्ड जाणवते टच न करता. याचाच अर्थ काय या प्रॅक्टिकल मध्ये? तेजस्विनी मॅडम जाणवली का तुम्हाला? याचा अर्थ काय, मी जे सांगते की एकमेकांच्या आपल्या जवळपास जे लोक असतात त्या लोकांच्या एनर्जीशी आपला कनेक्शन होत असतं. आणि त्या कनेक्शनमुळे आपला जे काय म्हणू आपण की जशा लोकांमध्ये आपण राहतो ती पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळेल, आणि ती एनर्जी जर नकारात्मक असेल तर नकारात्मक जाणवेल. हा मॅडम जाणवलं का? अनम्यूट करा. डॉक्टर समीर. थंड गरम चालेल. ओके बाजूला. अजून एक प्रॅक्टिकल करायचं. सगळ्यांना जाणवलं पहिलं हे प्रॅक्टिकल सक्सेस. टच न करता कुणाला एनर्जी जाणवली. प्रतिभा झोपे मॅडम पुढे गेल्या, गायब झाल्या. कृतिका मोरे मॅडम अनम्यूट करा. हा डॉक्टर समीर सर जाणवलं का? हो मॅम जाणवलं, मॅग्नेटिक फील्ड जाणवली, पण मला ऑरा नाही जमलं मॅम. ते प्रॅक्टिसने जमेल सर, मी दाखवते तुम्हाला, त्याचं परत सांगते. आता हे जे आपण प्रॅक्टिकल केलं याचा अर्थ काय आहे की मी जे सुरुवातीला म्हटलं की दोन लोकांची एनर्जी मिक्स होत असते. आणि जर तो नकारात्मक व्यक्ती असेल तर त्याची नकारात्मक एनर्जी आपल्याला मिळेल, आणि जर पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. आणि म्हणून रोज आपल्याला औरा क्लीन करायचा असतो. ठीक आहे. कृतिका मॅडम अनम्यूट करा. जाणवली मॅडम मला पण. जाणवली ना? हा जाणवली. एकदम म्हणजे मी व्हायब्रेशन असते वाटली की 4 लोकांमध्ये आपण गेलो तर 4 लोकांचा एनर्जी आपल्यामध्ये मिक्स होत असते, आणि म्हणून आपल्या लोकांमध्ये राहायचंय.
आता मुलीला पण जाणवली माझ्या आणि मला पण जाणवली. ओके. समीर सर, तुम्ही कुठल्या फील्डमध्ये डॉक्टर आहात? मॅम फिजिकल एज्युकेशन मध्ये फिजिकल एज्युकेशन मध्ये. आहे, ओके, स्पोर्ट्स. हो, एक मिनिट सर. आता आपण एक साधा डॉक्टरांकडे जात असतो कधी पण, बरोबर की नाही? बरोबर. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जात असतो तर त्या डॉक्टरांकडे गेल्यावर, तुमचा माईक ऑन ठेवते मी सध्या. डॉक्टरांकडे हा. गेल्यावर आपल्याला जर काही आजार असलं तर काही स्कॅनिंग करायला सांगतात, म्हणजे ब्लड बरोबर. टेस्ट करायला सांगतात, सोनोग्राफी करायला सांगतात, किंवा एक्सरे काढायला सांगतात, MRI वगैरे करायला सांगतात. आता मी तुम्हाला एक इथे असं पाहिजे की समोरच्या व्यक्तीला तुम्हाला माहिती नाही आहे, पण विदाऊट टच तर का तुम्ही त्याच्या शरीरात कुठे पेन आहे किंवा कुठे तणावजन्य परिस्थिती आहे ओळखता आलं तर ते प्रॅक्टिकल आता आपण करणार आहे. औरा स्कॅनिंग. आताच आपलं नेक्स्ट प्रॅक्टिकल काय आहे? औरा स्कॅनिंग. चला, कोणाला पार्टिसिपेट करायला लावायचं त्याच्यात? काय करायचं मी एक्सप्लेन करते समोरच्या व्यक्तीला. चला, सायली मॅडम. ओके, त्यांना पिन मध्ये घेते मी पहिले मला. मिसेस नवबतीले. ओके, आता बघू आपण या प्रॅक्टिकल मध्ये. कुठे गेलं सायली मॅडम? सायली मॅडम हँड रेज करा बरं, दिसत नाही तुम्ही. सायली मॅडम दिसत नाहीये मला. हा, एक मिनिट. हा, अनम्यूट करा. केलं. ठीक आहे. दुसरं समीर सरांना पिन मध्ये घेते, म्हणजे हा. आता काय करायचंय तुम्हाला? समोर त्या व्यक्तीला उभं करायचंय. ज्या व्यक्तीचं स्कॅनिंग करायचंय त्या व्यक्तीला समोर उभं करायचंय आपल्याला, आणि दोन्ही हात रेखीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. जमेपर्यंत पायाखाली काहीतरी आसन घ्या, पायात सॉक्स असले तरी चालेल, आणि अगदी डोक्यापासून हळूवार हात खाली आणायचे. डोक्यापासून स्लोली हात खाली आणायचे आहेत, विदाऊट एनी टच. त्या व्यक्तीच्या डोक्यापासून असे हळूवार हात खाली आणायचे आहे आणि स्कॅनिंग करायचंय. असं हळूवार स्कॅन करायचंय, टच करायचं नाही. दोन्ही हात रब करा, रेकीला कॉल करा, आणि डोक्यापासून हळूवार हात खाली पायापर्यंत आणा. तुमच्या हातामध्ये अशा काही संवेदना जाणवतील. टच नाही करायचं. थोडं पिछे हो जाओ, थोडं मागे व्हा. मागे व्हा तुम्ही, अजून मागे. ओके. आणि असं टच करायचं नाही मॅडम. टच, सायली मॅडम, असं दुरून हात घ्यायचे, दुरून दुरून दुरून, विदाउट एनी टच. स्लोली स्लोली हळूवार हात घ्या खाली, हळूवार, आणि डोळे बंद करून का कुठे तुमचे हात भारी पडतात, विदाउट एनी टच. शरीरावर खाली घ्या, हळूहळू खाली घ्या. कुठे हात असे जड पडतात किंवा व्हायब्रेशन असं वाढतं, संवेदना वाढतात, ते चेक करा. स्लोली हळूहळू खाली वाकायचंय, खाली बसायचंय, आणि पूर्ण संवेदना चेक करायचंय की नेमकं कुठे जड पडलेलं आहे. हा हा, चालेल ना. हळू स्लोली स्लोली घ्या, पण फक्त फील करा की कुठे तुमचे हात भारी पडतील. हा, सायली मॅडम, कुठे जड जाणवलं? तिच्या डोक्यापासून चेस्ट पर्यंत थंडपणा जाणवला, चेस्टला थोडा गरमपणा जाणवला, आणि तिच्या ढोपराच्या आणि थाईच्याकडे मला जडपणा जाणवला. इथे ढोपरा म्हणजे हात, हा जो भाग येतो, नीच्या इकडे, नीच्या खाली पासून, नीच्या खाली, गुडघ्याच्या खाली ना, गुडघ्याच्या खाली जडपणा जाणवला. त्यांना विचारा की पाय किंवा गुडघ्यांचा काही त्रास आहे का आता? तुला पाय किंवा गुडघे दुखतात का तुझे? हो, दुखतात म्हणाली. विचार करा. आता हे तुम्ही, त्यांचं माहिती नव्हतं, तुम्हाला माहिती होतं का गुडघे दुखतात आहे? पण हे तुम्ही औराचं स्कॅन करून कुणाचे ओळखू शकता की नेमकं त्यांच्या शरीरावर कुठे ताण आहे. ओके. तुम्हाला कुठे फील झालं? मला इकडे तुझे पाय आपको पेट में कुछ तकलीफ है या मेंसेस का कुछ भी? भारी भारी वाटतात. अभिनंदन, तुमचं ठीक झालं. ओके, चला बस. आता कट याचं करून टाका. कट सगळ्यांनी दुसऱ्यांचं केल्यानंतर नाभीचं बोर कट 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 डिलीट 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 करून टाका. ओके, समीर सर, काय जाणवलं? मॅम, मिसेसच्या शोल्डरच्या इथे मला प्रेशर जाणवलं, मॅग्नेटिक फोर्स सारखं जाणवलं. हा, तर तिथे आणि त्यांना शोल्डरचा काही त्रास आहे का? हा, शोल्डर तिचे दुखत आहे. येस. तर हे झालं आपलं, म्हणजे स्कॅनिंग केलं आपण विदाऊट. आपल्याकडे जर कुठलाही पेशंट आला तर त्याचं तुम्ही या पद्धतीने स्कॅनिंग करू शकता की त्याला एक्झॅक्ट कुठे पेन आहे हे तुम्ही या प्रॅक्टिकल मधनं विदाऊट एनी टच काढून घेऊ शकता. आता 2-3 वर्ष आधीची गोष्ट आहे. मुंबईचे आपले एक डॉक्टर मॅडम आहे, त्यांचं बाकायदा क्लिनिक आहे, मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट मुलगी आली, आणि तेव्हा आपली रेकी लेवल 1ची 6 वाजता बॅच असायची. त्या ओपीडी मध्ये होत्या, आणि ओपीडी मध्ये त्यांनी प्रॅक्टिस करत असताना त्या पेशंटवरच ट्राय केलं,
आणि तिचं डोकं आणि ओटीपोटात खूप दुखत होतं, म्हणजे स्वादिष्टान चक्र जे आपण उद्या शिकणार आहे चक्रांचं, तर तिथे पेन होता. मग त्या मुलीला प्रश्न करायला लावला की तिला डोक्याचा किंवा याचा आहे, तर तिने सांगितलं की 2 दिवस झाले माझं डोकं दुखत आहे आणि मेन्सेस मुळे पोटात खूप त्रास होतोय. आता मॅडमला म्हटलं की इनी न सांगता तुम्हाला काहीतरी जाणून घ्यायचा पर्याय होता का ऍज अ डॉक्टर, तिचं डोकं का दुखतंय ते MRI काढा किंवा बाकीच्या सगळे हे करा. पण त्या म्हणजे त्या पद्धतीने आपण कुणाचं हिलिंग प्रॉपर त्याच्यानंतर त्यांना ट्रीटमेंट देणं इझी होऊन जातं टेस्ट करण्याच्या आधी. तर आपण कुठल्याही टेस्टसाठी मनाई नाही करत आहे, पण आपण एक हिलर म्हणून जे स्वतःची प्रगती, तर औरा क्लिन्झिंग करणं का बरं गरजेचं आहे. स्कॅनिंग झालं, आता आपण औरा बघितला, पण आता स्वतःचा औरा फील करायला शिकणार आहे आपण. स्वतःचा पण स्कॅन करू शकतो, पण स्वतःचं काय दुखतंय आपल्याला माहिती राहतं. स्वतःसाठी आपल्याला औरा क्लिन्झिंग शिकायचंय. तर सगळ्यात पहिले आपण औरा फील करू स्वतःचा. दोन्ही हात रब करा, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि इथेच आपण आता या भागाचा औरा फील करतोय. चेक करा, हात फिरवा. अरे लाइट गई थी, लाइट है अभी. हाँ नहीं, वो अपने आप हो जाएगा. जाणवला जसं एनर्जी फील करा हळूवार. आणि जेवढा तुमचा औरा स्ट्रॉंग आहे तेवढा तुमचा हात आपोआप वर जातो. काहीतरी मॅग्नेटिक फोर्स तुम्हाला मागे ढकलतो आणि तुमचा औरा तुम्हाला फील होताना हात आपोआप मागे जातो. एनर्जी जशी जशी तुम्ही फील करता जातोय आपोआप वर. चेक करा. कुणाकुणाला जाणवला स्वतःच एनर्जी हँडल्स करा किंवा चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करा. तुम्ही तुमची कुठली पण एनर्जी फील करू शकता, अगदी स्वतःचा पण तुम्ही या पद्धतीने फील करू शकता. डोक्याच्या वर तुम्ही असा हात ठेवला ना, तर इथे तुम्हाला एनर्जीचा फ्लो माहिती पडेल तुमचा औरा कुठे आहे. शरीरावर कुठेही तुम्ही त्या एनर्जीचा फ्लो फील करू शकता. ओके, फील झालं सगळ्यांना. आता औरा क्लीन करू आपण. ज्यांना फील नाही झालं त्यांनी प्रॅक्टिकल परत करून बघा. हळूहळू एनर्जी जशी जशी ऍक्टिव्हेट होते तसं फील होते. आता स्वतःचा औरा क्लीन करायचा आहे. तर मी जी प्रोसेस सांगते ती 3दा करून तुम्ही रोज सकाळी एकदा जरी केलं तरी तुमचा औरा क्लीन होऊन जाणार. ठीक आहे. तर इथे आपल्याला रेकीला कॉल करायचा पहिले मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी असं प्रार्थना केली. आणि दोन्ही हात रब करायचे आणि इथे दोन्ही हात असे दूर ठेवायचे. अफर्मेशन द्यायचं, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो तो मेरे हाथों में समा जाए. आणि हात हळूहळू खाली आणायचे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो तो मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो तो मेरे हाथों में समा जाए. असं वाकत खालीपर्यंत जायचं. दोन्ही हात असे उचलून वर आणायचे. ती निगेटिव्हिटी ब्रह्मांडातून शुद्ध होत आहे. असं 3 वेळा करायचं. परत एकदा करा. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो तो मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो तो मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो मेरे हाथों में समा जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो तो मेरे हाथों में समा जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. हे 3 वेळा करायचं आहे. ठीक आहे. 3 टाइम्स आपल्याला औराचं क्लिन्झिंग करायचं आहे रोज सकाळी स्वतःच. आता आपण काय करणार आहे, एक इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. सेल्फ औरा क्लिन्झिंग.
आता दुसऱ्या व्यक्तीचं औरा क्लिन्झिंग कसं करायचं, तर त्याला समोर उभं करायचं. याच पद्धतीने जर या समोरच्या व्यक्तीच्या आभामंडळात कुठल्याही कारणाने कुठली निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण हातात आलेली आहे, ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे, तर 3 टाइम्स समोरून करायचं समोरच्याचं, 3 टाइम्स त्याला पलटवायचं, मागून करायचं आणि 3 वेळा साईडनी, 3 वेळा साईडनी. ठीक आहे. फुल बॉडी औरा क्लिन्झिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीचं पूर्ण बॉडीचं औरा क्लिन्झिंग करण्यासाठी 3 वेळा समोरून, 3 वेळा मागून. मागून म्हणजे त्या व्यक्तीला पलटवायचं आहे, मग त्याच्या साईडनी उभं राहून करू शकतो, एका साईडनी मग दुसऱ्या साईडनी. या पद्धतीने त्याचा व्हिडिओ मी अपलोड करून देणार, आपल्या ग्रुपवर टाकून देणार व्हिडिओ, की एखाद्याचं फुल बॉडी औरा क्लिन्झिंग कसं करायचं ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर जे आपलं प्रॅक्टिकल आहे ते म्हणजे लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग. ठीक आहे. लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग म्हणजे काय, की एखाद्याचं फक्त पोट दुखत आहे तर पोटाचं क्लिन्झिंग करायचं, एखाद्याचं फक्त डोकं दुखत आहे तर डोक्याचं क्लिन्झिंग करायचं. तर आता मी तुम्हाला प्रॉपर एखाद्या पेशंटची ट्रीटमेंट कशी द्यायची ते पण शिकवते. ठीक आहे. आता आपल्याकडे जर एखादा पेशंट असेल ज्याचं काही दुखत असेल, त्याला बोलवू शकता तुम्ही क्लासच्या वेळेस, शरीरावर कुठेही काही दुखणं असेल तर आपण पूर्ण प्रोसेस एक समजावून घेऊ. आता कुणाकडे आहे का पेशंट, त्यांनी हँड रेज करा म्हणजे मी त्यांना पिन मध्ये घेऊन बाकीच्यांचं प्रॅक्टिकल करता येईल. आहे का कुणाकडे? हा, परत सायली मॅडमचाच हँड रेज झालेला आहे. एक मिनिट, त्यांना पिन मध्ये घेऊन त्यांना अनम्यूट करते. त्याच्यानंतर अजून कोण आहे? घसा दुखतोय ना, ये इकडे, खुर्ची घे. ठीक आहे. त्या व्यक्तींना, हा समीर सरांचं परत दिसून राहिला व्हिडिओ ऑन. हा समीर सर अनम्यूट करा. आता बघा तुम्हाला काय करायचं, पहिले पेशंटचा त्रास सांगा मला. मॅडम माझ्या पेशंटचा, हा एक एक जण, सायली मॅडम बोला, तुमच्या पेशंटचा काय त्रास आहे? माझ्या पेशंटचा घसा दुखतोय पूर्ण. ओके. हा समीर सर, तुमच्या पेशंटचा काय त्रास आहे? पाय दुखतात तिचे, गुडघ्यांचा त्रास आहे, तिला वाताचा त्रास आहे. कुणाला, मिसेसलाच का? नाही, आईला. ठीक आहे. आईला समोर घ्या आणि त्यांचे गुडघे लांब करून त्यांना बसवा. अजून समोर आहे ना. जनरली आपल्याला पहिले प्रत्येक पेशंटला पाणी चार्ज करून द्यायचंय. एक ग्लास पाणी दे ना, पटकन दे. ठीक आहे. पाणी चार्ज करून दिल्यावर रिझल्ट खूप चांगला येतो. तर आता सायली मॅडम, तुम्हाला त्या पेशंटला चेअरवर बसवा आणि तुम्ही त्यांच्या मागून घशाला असा हात ठेवायचा आहे, मी सांगेल तेव्हा. ठीक आहे. पहिले त्यांच्या समोर उभं राहा आणि पहिले त्यांच्या गळ्याला सगळी गवत उपटल्यासारखं पहिले त्यांचा आभार माना, रेकीची प्रार्थना करा. पहिले रेकीची प्रार्थना करा, स्वतःचा आभार आणि त्या मॅडमचा आभार माना. समीर सर, तुम्ही तुमच्या आईचा आभार माना. सर, तुम्ही ती स्क्रीन जी ब्लर केलेली आहे ना, ती जर बंद केली तर अजून म्हणजे रेकॉर्डिंग साठी चांगलं होईल. ठीक आहे. प्रार्थना केल्या, आभार मानल्यानंतर ते गवत उपटल्यासारखं त्यांच्या गळ्यावरनं सगळी निगेटिव्हिटी काढा. सायली मॅडम, गवत उपटल्यासारखं पूर्ण असं बघा, तसं नाही, हे बघा गवत सायली असं काढून ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे, निगेटिव्हिटी काढून ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे. आपण हे करतोय लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग. पहिले त्या मॅडमला चष्मा काढायला सांगून घ्या पहिले. हो, पण ते मला बॅकग्राऊंड. ठीक आहे. नसेल जमत तर मॅडम मोबाईल आडवा करा आणि प्रॅक्टिकल सुरू करायला सांगा सरांना. नाही, हा दिसत आहे आता क्लिअर, आधीपेक्षा क्लिअर दिसत आहे. हा सर, गुडघ्यांवर गवत उपटल्यासारखी प्रोसेस करायची आहे. त्यांचा आभार मानायचा आहे, रेकीचा आभार मानायचा आहे आणि गुडघ्यांवर गवत उपटल्यासारखी. एकच गुडघा घ्या सध्या जो जास्ती दुखत आहे प्रॅक्टिस साठी. सध्या पूर्ण गवत उपटून ब्रह्मांडातून शुद्ध झालेले असं एक 2 मिनिटं ही प्रक्रिया करायची आहे.
हा सायली मॅडम, आता तुमची त्यांची झाली निगेटिव्हिटी काढून. तुम्हाला दोन्ही हात रब करायचे आहेत आणि त्यांच्या थ्रोट चक्रावर असा हात ठेवायचा. एक तर मागून ठेवा चेअरवरनं, जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल हात ठेवायला तसा ठेवा, मागून किंवा समोरून. हा, हलका हस्तस्पर्श करा. त्यांना डोळे बंद करून आता हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचंय. हातामध्ये थंड गरम राऊंड राऊंड फिरणारी जी एनर्जी आहे ती फील होईल, ती सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचंय. आता दोन्ही हात रब करायचे आहेत सर, आणि त्यांच्या गुडघ्यावर हात ठेवा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत कंटिन्यू हात ठेवा. टच केला तरी चालेल. तुमच्या हातातनं एक एनर्जीचा फ्लो जातोय आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. ती एनर्जी आपल्याला अनुभव करायची आहे. चेअरवर बसून केला तरी सर तुम्हाला त्रास होणार नाही, रिलॅक्स होईल. सायली मॅडम, संवेदना जाणवत आहे? आता संपला मॅडम. संपल्या का? इतक्या लवकर त्रास कमी होता का त्यांना? माहित नाही, पण मला थंडपणा जाणवला. हा ठीक आहे, तर मग त्यांचा आभार माना. तुम्ही स्वतःने कट 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 डिलीट 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 आणि हात धुवून टाका. आणि त्यांना काय जाणवलं ते त्यांचा एक्सपिरियन्स घ्या मग. हात धुवून. विचारा त्यांना किती कमी वाटतंय. तुला थोडं तरी कमी वाटतं? सॉल्व करून किती कमी वाटतं? किती टक्के? कॅमेरा आधी सरळ करा. तुमचा कॅमेरा आडवा झालाय. सायली मॅडम, कॅमेरा नीट करा. आता किती दुखतंय? म्हणजे अगोदर जास्त म्हणजे सायली मॅडम, आवाज येत नाही. एक मिनिट मॅडम, मी विचारते. हा नाही, कॅमेरा आडवा होता तुमचा, ते रेकॉर्डिंग तसं आडवं होत आहे. हा बोल. असं करताना थोडं आता कमी दुखतंय पक्का? हा तूच बोल बोल मॅडम. हा सांगा, बोलायला सांगा त्यांना. हा तूच सांग. माझं अगोदर थोडस असं दुखत होतं आणि आता त्यांनी हे केलं ना त्याच्यानंतर कमी दुखायला लागले. हॅलो, हा बोला मॅडम. बोल ना, बोल बोल. आता कमी दुखतंय, मगाशी जास्त दुखत होतं. हॅलो, हा किती कमी झालाय? किती कमी झालंय सांग? दुखत होतं आणि कमी झाले, म्हणजे अर्ध्याने कमी झाले. चला छान, अभिनंदन सायली मॅडम, तुमचं प्रॅक्टिकल यशस्वी झालं. थँक्यू. छान. ओके, इकडे ज्यांचे हँड रेज आहे कुणी कुणी केलंय? सर संवेदना संपल्या का समीर सर? नाही मॅम, चालू आहे. अच्छा ठीक आहे, कंटिन्यू करा. जोपर्यंत संवेदना सुरू आहे तोपर्यंत कंटिन्यू करा. तोपर्यंत मी बाकीच्यांनी जे घेतलेले आहेत प्रॅक्टिकल केलंय, कुणी कुणी करून बघितलं दुसऱ्यांवर हँड रेज करा. माझा फोन इकडे ठेवला. कुणीच केलं नाही का प्रॅक्टिकल? हा तेजस्विनी मॅडम, केलं का तुम्ही? अनम्यूट करा. मी झालं मॅम, आता काय करायचं? हा झाला का? तर मग त्यांना थँक्यू, पूर्ण त्यांचा आभार मानायचा, स्वतःचा आभार, आणि नाभीपासून कट 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 डिलीट डिलीट करून हात धुवून घ्या. ओके. आणि कटकट आणि हँड वॉश करा. मला उष्णता अशी वाटते. हा किती कमी झालं विचारा त्यांना. मला थोडं गरम वाटलं इथे. त्रास बघा, आधीच्या त्रासापेक्षा आताचा त्रास चेक करा की किती % कमी वाटतंय. हलवून बघा, वाटल्यास गुडघ्याला पायाला थोडं बरं वाटतं. बरं वाटत आहे. विचार करा की पेन किलर घेऊन एवढा फास्ट रिझल्ट येत नाही जेवढा तुमच्या एका हिलिंग मध्ये येऊ शकता. अभिनंदन समीर सर. ओके, त्यांना बरं वाटतंय समीर सर? मी विचारलं त्यांना, आधीपेक्षा थोडं बरं वाटत आहे. तर अभिनंदन तुमचं की तुमचं जे हिलिंग आहे पहिलं सक्सेस झालं.
थँक्यू मॅम. ओके. सो आता आपण मॅम एक प्रश्न होता माझा, हा बोला, विचारू का? विचारा. ज्यावेळी तुम्ही ऑरा क्लिन्झिंगचं सांगितलं ना, त्यावेळी ज्यावेळी इकडे हात आला ना या लेवलला, त्याच्यानंतर मला असं जाणवत होतं की माझा हात खाली जात नाहीये, वरच्या तर बाजूला फिरत होतो. तुम्ही आता मी तुम्हाला त्याच्यावरून सांगते. आता उद्या आपण जेव्हा चक्रांचं शिकणार आहे ना, तेव्हा तुम्हाला ते मॅजिक वाटेल. लिटरली तुमच्या डोक्यामध्ये खूप विचारांचा प्रवाह चालू राहतो. अच्छा. जो विचार आता मला फर्स्ट टाइम आता आपण एकमेकांशी बोलतोय, पण तुमचे हात जिथे जड पडले, एक तर तुम्हाला इतक्या भागात काहीतरी पेन आहे किंवा खूप जास्ती विचार करता, हे 2 रिझन आहेत. त्याच्यापैकी कुठला आहे? ऍक्च्युली स्पोर्ट्स टीचर आहे, तर टीम्सचे सक्सेस बद्दल विचार चालू असतात, मुलांचे विचार चालू असतात आणि शाळेच्या. म्हणून तुमच्या ते इथे हेवी झालेलं आहे. अच्छा. तर त्याच्यासाठी मग ते आपण रोज याला असं या पद्धती, उद्या आपण चक्रांचं शिकू तर बघूच ते असं हिलिंग, 2 एक हात समोर एक हात मागे ठेवून जर हिलिंग केलं तर इथे आपलं हिलिंग खूप चांगल्या पद्धतीने कम्प्लीट होत असतं. ओके. ओके, 1 मिनिट. आणि लास्ट इयर मॅम, सॉरी बोला. म्हणजे थोडा वेळ घेतो. लास्ट इयर इथे एक गाठ होती, तर ती काढली होती. त्याच्यानंतर काही वेळेस इथे पेन असतं, म्हणून मी तुम्हाला विचारलं की त्याच्यामुळे आहे की काही असं. नाही तर तेच म्हटलं ना, इथे जे आहे तर जे काही आपला तणाव असतो ना, तर तुम्ही आता जर हिलिंग चालू केलं शरीरावर, मी तुम्हाला एक प्रोटोकॉल देणार आहे ट्रीटमेंटचा, जेव्हा तुम्हाला नोट्स पाठवणार ना, तर कुठल्या आजारासाठी नेमकं कुठल्या चक्राला हील करायचं, डॉक्टर मिकाऊसूंनी 24 पॉइंट सांगितले आपल्या शरीरावर. पण 24 पॉइंटला जर आपण फुल बॉडीला हिलिंग देतो म्हटलं, एका पॉइंटला कमीत कमी 3 मिनिटं लागतात. आता तुम्ही बघितलं आईला हिलिंग करताना कमीत कमी तुमचे 5 मिनिट गेले. जर तोच आजार कॅन्सर सारखा मोठा असेल कुणाला, तर ते हिलिंग 45 मिनिटं 50 मिनिटं पण चालतं. त्या संवेदना तेवढ्या वेळ सुरू असतात. तर ते आपल्यानी तेवढं करणं होत नाही, म्हणून मग आपण काय करतो, डिस्टन्स हिलिंग करत असतो. डिस्टन्स हिलिंगनी, आणि म्हणून आपण 24 पॉइंटवर फोकस करत नाही. मी जो तुम्हाला प्रोटोकॉल देणार आहे तो फक्त 7 चक्रांच्या 7 पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. आणि म्हणून जर 7 चक्रांना आपण दैनंदिन जरी स्वतःच हील केलं तर 7 चक्रांचं मनात प्रार्थना बोलायची, आभार मनात मानू शकतो तुम्ही, जोरात बोलायची. मला शिकवायचंय म्हणून मी तुम्हाला सांगत असते जोरात. तुम्ही तुमच्या सगळ्या प्रार्थना मनोमन करू शकता. तर जेव्हा आपण हिलिंग करतो 7 चक्रांचं, तर 7-21 मिनिटाच्या मेडिटेशन जर तुम्ही रोज केलं, ते मेडिटेशन मी तुम्हाला बीज मंत्रांचं देणार आहे. हे जे बीज मंत्र आहेत ना, लम रम चक्रांचे, ते उद्या आपलं चक्र शिकवून झाल्यावर मी ते मेडिटेशन ऑडिओ पाठवते. अगदी मी एक सुंदर तुमच्याकडनं एक प्रॅक्टिकल करून घेणार आहे, ज्याच्यातनं तुम्ही त्या सगळ्या एनर्जीला क्लीन करू शकणार आहे. तर चक्र ध्यान हे खूप चांगल्या पद्धतीने हे करायचं, म्हणजे जे काही आपल्या शरीरावर शारीरिक मानसिक तणाव आहे, आपण त्या मेडिटेशन मधनं सहज काढू शकतोय आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही तिथून पुढे ग्रहण करू शकाल. ठीक आहे, थँक्यू मॅम. ओके. तर आजच्या क्लासबद्दल कुणाचे औराबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेज करू शकता. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? कल्याणी मॅडम अनम्यूट करा. प्रतिभा मैडम अनम्यूट करा. हाँ बोला. मैम, मेरे हस्बैंड को वायरल फीवर हुआ है, तो उनको ये क्लीनिंग दे सकती हूँ? अच्छा, थँक्यू मॅडम, एक पॉइंट आपने याद करवा दिया. ओके. हाँ जी. आपल्याला बघा, कुठल्याही व्यक्तीचा ताप सुद्धा कमी करता येतो. व्हायरल फीवर मध्ये जो ताप चढतो, एका बाउलमध्ये आपण स्पंजिंग करतो की नाही, बाउलमध्ये नॅपकिन घेऊन, अगदी त्याच पद्धतीने बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं सेंधा मीठ टाकून द्यायचं. सेंधे मीठ टाकून त्याच्यात कपडा हे करायचा आणि ज्या पद्धतीने आपण औरा क्लिन्झिंग केलं की नाही, त्या पद्धतीने पेशंटला झोपवून असं झटकून 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 काढायचं आणि परत ते पिळून टाकायचं. असं 5 मिनिटं समोरून आणि 5 मिनिटं पेशंटला पालतं करून करा. तुम्ही टॅबलेटने गोळ्या कुठल्याही बंद करायचं सजेशन आपण देत नाही. औषधांसोबत ही प्रक्रिया वापरा, पेशंट लवकर रिकवर होतो. ठीक आहे, नाहीतर एकी सुरू केली म्हणून आम्ही आता औषधच बंद करतो, डॉक्टर तुमची औषधं बंद करतील. ठीक आहे, ओके, चला. हाँ प्रतिभा मैडम बोलिए, आपका माइक बंद है. ये कितनी बार करना है? ये 5 मिनट सामने से पेशेंट को सीधा लिटा के 5 मिनट और उल्टा लिटा के 5 मिनट, 10 मिनट गोली देने के बाद कम से कम आधा पौन घंटा लगता है.
तो वही आपका 20 मिनट में पेशेंट का टेम्परेचर कम हो जाता है। और गोली रोज देना देना है, है एक गोली ही दे, बार? रोज रोज ये 2 बार करो आप, तो वायरल का जो भी है वो औरा क्लिन्झिंग से निकल जाएगा। दुसरी गोष्ट, आंघोळीच्या पाण्यामध्ये औरा क्लिन्झिंग करण्यासाठी मीठ टाकायचं सेंधा नाही। नमक? हा, सेंधा नमक टाकायचं त्याच्यात। सेंधा जर तुम्ही अमेझॉनवर गेला खूप महाग मिळतं, तुम्ही घरी पण बनवू शकता। घरी 1 किलो मीठ आणलं, त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडंसं रोज इसेन्स टाका, अगदी फ्रेश वाटेल दिवसभर आणि कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी येणार नाही। त्याच्यानंतर आपला जसा स्वतःचा औरा आहे तसा निर्जीव वस्तूंचा पण आहे, आपल्या घराला पण औरा आहे। तर त्या घराचा औरा क्लीन ठेवण्यासाठी सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी कुठे जमा होत असेल? घरात, तर कोपऱ्यांमध्ये होते, कोपऱ्यांमध्ये होत असते। तर त्या घराच्या कोपऱ्यांमध्ये काय करायचं, काचेच्या बाउलमध्ये 80% मीठ टाकायचं। ते समुद्री मीठ मिळतं ना, ज्याला खडे मीठ म्हणतो आपण, 80% मीठ टाकायचं, 20% खाली ठेवायचं आणि ते मीठ दर 15 दिवसांनी बदलून टाकायचं। निगेटिव्हिटी निघून जाते। अजून त्याच्याही पेक्षा जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्याच्या मागे खूपच चालू आहे बिकट परिस्थिती, आणि त्याचं सोल्युशन हे 3rd लेवलचं आहे, मी त्या दिवशी सांगितलं, आज एकदा रिपीट करते। जर खूप जास्ती प्रकाराची कोणाच्या घरात निगेटिव्हिटी असेल, घरातली चेक करायची असेल किंवा एखाद्या व्यक्तीतली निगेटिव्हिटी चेक करायची असेल, तर तुम्ही काय करू शकता की एक काचेच्या ग्लासमध्ये रोज रात्री पाणी ठेवायचं। व्यक्तीची बघायची असेल तर त्याच्या पलंगाच्या खाली, डोक्याच्या बाजूने, आणि घरात ठेवायचं असेल तर घरात कुठेतरी एखाद्या सेंटर प्लेसला ठेवून द्या। अफर्मेशन द्या व्यक्तीसाठी की या व्यक्तीमध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती या पाण्याने शोषून घेतलेली आहे, आणि रोज सकाळी ते पाणी झाडाला टाका। झाड असं की जे मेलं तरी तुम्हाला फरक पडणार नाही अशा झाडावर टाका, नाही तर एक आवडीचं झाड असेल त्या झाडावर टाकाल आणि खरोखर ते झाड मेलं तर मग पंचायत होईल। तर 7 दिवस हे करून बघा, 7 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल। चांगलं हिरवगार झाड, जर तुमच्या घरात निगेटिव्हिटी असेल किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये निगेटिव्हिटी असेल तर ते झाड सुकतं। तुम्ही बघितलं असेल, तांत्रिक मांत्रिक लोक, त्यांच्याशी आपला काही संबंध नाहीये, पण ते लोक अशा प्रक्रिया करतात। तुम्ही एक हिरवगार झाड सुकलेलं कधी कधी पाहिलं असेल, तर ती कुठलाची तरी उतारा जे करतात ना जे लोक, ज्या पद्धती, तर या निगेटिव्हिटी, आणि आपल्या आजी आजोबा, आजी आई काय करत होती, नजर काढत होती मीठ मोहरींनी, शरीराला टच नाही करत होते। बघा, आपण आज जपान कडून आलं तर आपण औरा क्लिन्झिंग एक्सेप्ट करतो का, सायंटिफिक देश आहे, पण आपली आजी तेच करायची, आई तेच करायची ना, निगेटिव्हिटी काढण्यासाठी नजर लागायची। आणि आपल्या संस्कृतीमध्ये, कोरोनामध्ये सगळ्यांनाच माहितीये की हातपाय धुवून घरात यावं लागतं। त्याच्या मागचं कारण काय होतं, आज तुम्हाला लक्षात आलं की 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, जवळ येतात, त्यांचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो। मग दिवसभरात आपण एवढ्या लोकांना भेटून येतो, म्हणून आपल्या घरात चपला घराच्या बाहेर काढल्या जायच्या। बाहेरून आल्यावर हातपाय धुवायची पद्धत होती, बाहेरच तांब्या आणि बकेट ठेवलेली असायची की बाहेरून आल्यावर बाहेरच हातपाय धुवायचे आणि मग घरात यायचं। पण आज आपण काही कारणास्तव त्या गोष्टी नाही करू शकत, पण जेवढं शक्य आहे घरी आल्यावर हातपाय धुवायचं। आज आपले सगळे बुट घरभर फिरतात काही लोकांच्याकडे, तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात। एव्हरीथिंग इज द एनर्जी, आणि एनर्जी 2च प्रकारची आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह। ते आपल्याला ठरवायचं आहे की कुठल्या एनर्जीला आपल्या लाईफ मध्ये एंट्री द्यायची आणि कुठल्याच्या डिलीट करायचं आहे। नाव आपली लाईफ, आपली जबाबदारी, आणि रेकी ते मैम शिकवते की जबाबदारी घ्या। हा, बोला प्रतिभा मॅडम। मैम वो ऑरा क्लीनिंग करने के टाइम पे एफर्मेशन क्या देना है? अगर इस व्यक्ति का नाम लेना, कोई किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो तो वो निकल चुकी है, पूरी तरह क्लीन हो चुकी है, क्लीन क्लीन क्लीन, ऐसा करना है। ठीक है, थैंक यू मैम। ओके, थँक्यू। मॅम मला बोलायचंय, हा, बोला। म्हणजे मॅम मला एवढं आवाराचं नाही कळलं आज, माझ्याकडनं झालंच नाही म्हणजे ते आजचा करणं. व्हिडिओ बघा, परत एकदा रिपीट करा। जमेल ना पण ते एकदा बघितल्यानंतर? बिलकुल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। ओके, चालेल. मॅडम, तुम्हाला खूप म्हणजे 10 दिवस क्लास होतो, आम्ही जेव्हा शिकलो ना, एका दिवसात सगळं नॉलेज देऊन द्यायचं। रेकॉर्डिंग नव्हतं, काही नव्हतं, फक्त असे 4-5 पानाचे नोट्स भेटायचे आम्हाला। 15-20 पानाचे लेवल 1 चे नोट्स भेटले होते ना, झालं। मग त्या ना टीचरला कधी भेटता आला ना, कधी प्रश्न विचारता आला, एका दिवसात जे शिकवून गेले, आणि
त्यावेळेस म्हणजे 17-18 वर्षापूर्वी मी 2,000 रुपये लेवल 1 साठी पे केलेले होते. म्हणून मी त्याच्यातनं जे जे शिकले की टप्प्याटप्प्याने थोडं थोडं नॉलेज. आपण रोज एकच विषय बघतो, आज औरा म्हणजे औराच बघितला. आणि मॅम मी काल पाणी चार्ज करून दिलं होतं मुलीला, तर तिला छान वाटलं होतं काल. घरचं अख्खं पाणी चार्ज करून ठेवा आणि अफर्मेशन द्या की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हे ईश्वर ऐसा आहे हो, ऐसा आहे हो, ऐसा आहे. बस बघा, सुंदर रिझल्ट येणार. थँक्यू मॅम. ओके, चलो. नीलिमा मेहर मॅडम, अनम्यूट युअरसेल्फ. मॅम मला सुद्धा ऑरा स्कॅन करायला नाही जमलं, पण मी जेव्हा स्वतःचा ऑरा स्कॅन करत होते तेव्हा मला असं इथे म्हणजे चेहऱ्याच्या खाली आल्यावर खूप हेवी वाटत होतं. तुम्ही ते एक्सप्लेन केलं. मला थायरॉइड आहे, मला असं वाटतं त्याच्यामुळे कदाचित ते झालं असेल. त्याच्यामुळेच झालं, त्याच्यामुळे कदाचित नाही, त्याच्यामुळेच तुम्हाला तिथे हेवीनेस जाणवलं. आणि माझ्या मुलाचं डोकं दुखत होतं, तर त्याला तुम्ही ते आता जसं प्रॅक्टिकल करून दाखवलं ते तसं मी केलं, तर त्याचं डोकं दुखायचं कम्प्लीट बंद झालेलं. आणि अभिनंदन. दुसरं म्हणजे थँक्यू मॅम. आणि तिसरी ही गोष्ट आहे की मला सवय आहे, म्हणजे माझी मुलं लहान आहेत, एक 3 वर्षाची, एक 8 वर्षाची. मी आठवड्यातून एकदा नेहमी त्यांच्या पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये आम्ही जाड मीठ वापरतो, ते तुम्ही समुद्री मीठ म्हणतात ते टाकून त्यांची आंघोळ घालते. नाही, समुद्री मीठ मॅडम फ्लोअर क्लिनिंग साठी वापरा आणि ओके. आंघोळीसाठी सेंधव मीठ वापरा. बरं. स्पर्शी सगळ्यांना आठवड्यातनं 2दा दिवस ठरवून टाका की त्या दिवशी तुमच्या लादी पुसण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी मीठ टाकल्या गेलं पाहिजे. अच्छा हे बघा, मॅम, पण मला फक्त एवढंच म्हणायचंय की त्याच्यामुळे मला ना त्यांच्यामध्ये फरक जाणवलाय. आणि मी स्पेशली पाहिलेलं आहे की मुलीच्या हातात जे चांदीचे कडे असतात ना मॅम, ते नॉर्मल पेक्षा पण आहे ना, ते त्या दिवशी खूप तेजस्वीपणे चमकतात. आणि मुलाला आणि मुलीला दोघांनाही आमच्यामध्ये ना करगोटा घालतात, जो शिशाचा असतो. ती बॉटल आणि त्याच्या मागे त्याच्या बाजूची ती. हे बघा, हे जे आहे ना, हे समुद्री मीठ आहे, कडे मीठ ज्याला म्हणतात. ही लादी पुसण्यासाठी वापरायचं. आणि हे सेंधव मीठ आहे, जे मी तुम्हाला म्हटलं ना, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून बनवलेलं. हे अमेझॉनवर 500-600 ला मिळतं. आणि घरी बनवलं ना तर तुमचं 100 रुपयात खूप सारं बनवून जातं. अच्छा. हे आपले मॅम, आणि माहितीये का, अजून एक मिनिट मॅडम, ज्यांना हा. कोणाला बिझनेस करायचा आहे ना, तर खूप चांगला बिझनेस आहे. आपल्या एका स्टुडंटनेच बनवलेलं प्रोडक्ट आहे. एवढी ती बॉटल अमेझॉनला 500 ला मिळतात, ते 350 ला सेल करतात. तर मग तुमच्यासाठी हा चांगला बिझनेस पण आहे. ही बॉटल ते 150 ला देतात फ्लोअर क्लिनिंगचं. याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जास्तीत जास्त 50 रुपये 40 रुपये पडतं. विथ बॉटल बरं, 50 रुपयात तुमचं हे बनतं. आणि याचं कॉस्ट आम्ही काढलं त्या दिवशी, त्यांना काहीतरी 60-70 रुपये पडतं. आणि ही 350 ला त्यांच्याकडनं सेल होत असते. आणि ही 120 किंवा 150 ला सेल करतात. तर हे 2 प्रोडक्ट म्हणून पण तुम्हाला एक बिझनेस चालू करण्यासाठी पण खूप चांगलं आहे. ठीक आहे, ज्यांना अर्निंग सोर्स वाढवायचा आहे. मॅडम, याची स्मेल घ्या आणि बघा, दोन्ही याचं तुम्ही एनर्जी चेक करा. तुम्हाला जाणवेल की का बरं यूज करायचं. चार्ज केलेले मीठ आहेत ते. हा, खूप चांगला रिझल्ट आहे त्याचा. जर तुम्ही त्याच्याने आंघोळ करून बघाल ना, दोन्ही याचं बघा, ते फ्लोअर क्लिनिंगचं आहे. वो एसेंस भी हमने चुन के डाले उसमें. नहीं, ये जो है ये समुद्री मीठ है, जो समुद्र का मिलता है. और उसको पिंक सॉल्ट या रॉक सॉल्ट जो बोलते हैं ना, जो अफगानिस्तान से इधर आता है, वो वाला है. जो खाने में, मेरे घर में खाने में हम यही सॉल्ट यूज करते हैं, ये स्मेल वाला नहीं, जो प्योर वाला जो आता है. इसेंस और वो रोज पेटल्स जो है, गुलाब की पंखुड़ियां डाली है उसमें. ठेवू का हे? नाही, नंतर ठेवलेलं. बोलू? हा, बोला. हा मॅम, आम्ही सुद्धा घरी ना जे समुद्री मीठ येतं ना, ते जेवणासाठी वापरतो. तर ते ओके आहे का? रॉक सॉल्ट जेवणासाठी वापरलं जातं, पिंक सॉल्ट. ओके. मग ते बंद केलं तर चालेल म्हणजे? हा, रॉक सॉल्ट वापरा ना. चांगल्या क्वालिटीचे रॉक सॉल्ट 70-80 रुपीज केजी मिळतं आणि चांगलं पडतं ते. चांगल्या पद्धतीने तुम्ही युज करू शकता. आजारांसाठी जे आजकाल जे आपण जे सगळे पूर्ण पांढरं मीठ जे म्हणतो ना, बरोबर. हा, पांढरं मीठ, पांढरी साखर, पांढरा मैदा, या हानिकारक वस्तू आहेत. आणि रिफाइंड ऑइल,
मॅम हा, आणि अजून एक मला सांगायचं होतं की माझ्या दोन्ही मुलांना ते आम्ही ना करगुटे घालतात. ते आम्ही समुद्रातून आलेलं शिसं असतं ना, त्याचं असतं. तर ते मी बऱ्याच वेळेला असं ऑब्झर्व केलंय ते लहान असल्यापासून आतापर्यंत, की काही दिवस आहे ना मॅम त्याला एक वेगळीच चकाकी असते आणि काही दिवस ते पूर्ण असं ब्लॅकिश पडलेलं असतं. ते आणि ज्या दिवशी मी क्रिस्टलचं जे काही त्या एनर्जी बद्दल असतं ना, ते आपण नंतर डिस्कस करू. आजचा आपला हा विषय आहे औरा. तर फक्त औराबद्दल आपल्याला आजचा टॉपिक आपला औरासाठीच आहे. ठीक आहे. ठीक आहे मॅम. ओके, थँक्यू. थँक्यू. प्रीती मॅडम अनम्यूट करा. हा नमस्कार. नमस्कार. मला हे म्हणायचं औरा क्लिनिंग म्हणजे आपण जे पूर्वी दृष्ट काढायचो मुलांची त्या टाईपच आहे ना हे? त्याच टाईपच आहे, पण आपल्याला माहिती आहे ना योगचा योगा झाला मग आपण स्वीकारतो. ऍक्च्युअल आपल्या पूर्वजांचं नॉलेज खूप चांगलं होतं, जे आपण अंधश्रद्धा म्हणून बाजूला टाकून दिलेलं आहे. आता परत गरज पडते की आपल्याला त्या नॉलेजला, म्हणजे त्याच्यातली प्रत्येक गोष्टीत चांगलं आणि वाईट असतं, तर त्याच्यातल्या ज्या काही खरोखर चांगल्या गोष्टी होत्या त्यांचा स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. आज जर आपल्याला, कारण आधुनिक याच्यात जो औषधांचा भडीमार होतोय किंवा ज्या पेन किलर्स, तर त्याच्यामुळे शरीरावर तुम्ही शुगरचं औषध कंटिन्यू घेऊनही नंतर ऑर्गन्स मध्ये इफेक्ट पडतो, ऑर्गन्स डॅमेज होतात. आणि ते जर नाही व्हायचं असेल तर आपल्याला कुठेतरी आपल्या हेल्थसाठी वर्क करायचं आहे. आणि हेल्थसाठी वर्क करायचं आहे, आपल्या फॅमिलीसाठी औषधांचे दुष्परिणाम टाळायचे आहे. तर इनर लेवल पासून आपण सुरुवातच काय करतोय? औरा क्लेन्झिंग, अन्न पाण्याला चार्ज करणं, 7 चक्रांची म्हणजे रूटवर वर्क करतोय आपण. आणि त्याच्यामुळे मग त्याचा रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने येत असतो. ठीक आहे. आणि आणखीन एक विचारायचंय, माझ्या मुलाला गळवं खूप होतात, तर त्या गळवांच्या पार्टला सुद्धा आम्ही हे करू शकतो का? सगळ्या कुठल्याही पार्टला तुम्ही हिलिंग देऊ शकता. पण आता आपल्याला थांबावं लागेल. सॉरी बाकीच्यांचे जे प्रश्न राहिले त्यासाठी, कारण ऑलरेडी 5ची बॅचला 3 मिनिटं उशीर झालेला आहे. सो मला ऐकून घेतलं त्यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.